नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत और मैं हूं ऋषभ सक्सेना। वक्त तो चला है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी संभाजी नगर की, जहां चरवाहा आक्रोश आंदोलन के कार्यकर्ताओं की ओर से महाराष्ट्र राज्य विधानसभा के अध्यक्ष नामदार राम शिंदे से मुलाकात की। साथ ही बात होगी संभाजी नगर की, जहां स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी की स्मृति में जरूरतमंद लड़कियों को 111 साइकिलों का निःशुल्क वितरण किया गया। ऐसी तमाम खबरों की विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। छत्रपति संभाजी नगर में महाराष्ट्र चरवाहा आक्रोश आंदोलन के कार्यकर्ताओं ने विधानसभा अध्यक्ष राम शिंदे से मुलाकात कर गंगापुर तालुका के पैठर में हुई डकैती की जानकारी दी और चरवाहों की सुरक्षा के लिए बंदूक का लाइसेंस देने की मांग की। आंदोलन के संस्थापक अध्यक्ष अखाराम अन्ना सराक और उप सरपंच नाथा भाऊ सराक ने अहिल्यानगर के विलास शिवरा में लुटेरों द्वारा किए गए हमलों और 4 लोगों के घायल होने की बात कही। पुलिस अधीक्षक सोमनाथ घरगे, अपर पुलिस अध्यक्ष प्रशांत खैरे और निरीक्षक मणिकराव चौधरी ने घटनास्थल का दौरा किया और आरोपियों को गिरफ्तार करने के निर्देश दिए। विधानसभा अध्यक्ष ने एसपी को तुरंत कार्यवाही का आदेश दिया। मौके पर उप सरपंच उज्जैन चौगुले, राधु कोलपे, एकनाथ कोलपे, विलास सरक, मुक्ता वाघी सहित अन्य गणमान्य लोग मौजूद रहे। माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नांदगाव, आज या ठिकाणी आम्ही विधान भवन मुंबई या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाळुंज, पैठण आणि बिडकीन आणि आज 2-3 दिवसापूर्वी मांजरी, गंगापूर तालुक्यातील मांजरी या ठिकाणी मेंढपाळावर दरोडे पडलेले आहे। या दरोड्यामध्ये मेंढपाळाला या ठिकाणी खूप जबर या ठिकाणी मारहाण झालेली आहे, त्यांच्या हातपाय फ्रॅक्चर झालेले। तसंच त्यांचा जो काही मुद्देमाल होता, सोनं असेल, चांदी असेल, या ठिकाणी चोरांनी तो पळून नेलेला आहे आणि ही घटना या ठिकाणी पुढे थांबायला तयार नाही। एका पाठोपाठ 8-4 दिवसामध्ये या ठिकाणी डेली घटना घडत आहे आणि दरोडे साधेसुधे नसून खूप जीव घेणा हल्ला या ठिकाणी मेंढपाळावर होतोय। तर ही परिस्थिती या ठिकाणी पाहता महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही वाळुंज पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील केलं होतं, तरीसुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला जाग येत नाही। त्यामुळे आज या ठिकाणी आज आम्हाला मुंबई या ठिकाणी राज्याचे विधानसभेचे सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना भेटून या ठिकाणी आम्ही संदर्भात निवेदन दिले आहे। परंतु फक्त निवेदन देऊन किंवा आरोपीला अटक करून या ठिकाणी मेंढपाळाचा प्रश्न सुटणार नाही, कारण हा मेंढपाळ हा व्यवसाय खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मेंढपाळ व्यवसाय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि मेंढपाळ व्यवसायाला खूप स्कोप आहे आणि आज मागणी देखील आहे त्याच पद्धतीने। आणि त्यामुळं हा व्यवसाय या ठिकाणी जर अशाच पद्धतीने जर दरोडे पडत राहिले तर निश्चित हा व्यवसाय या ठिकाणी कुठंतरी थांबेल की काय अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। म्हणून हा जर मेंढपाळाला जर खऱ्या अर्थाने न्याय मिळायचा असेल किंवा त्याच्या आत्मसंरक्षणासाठी या ठिकाणी शासनाने बंदूक परवाने या ठिकाणी मेंढपाळाला द्यावेत अशी मागणी या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापूर्वी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय। आज देखील महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आणि शिंदे साहेबांनी देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। त्या ठिकाणी तुम्ही फक्त बंदूक परवान्यासाठी अर्ज सादर करा, त्या ठिकाणी पुढची जे काय प्रोसेस असेल त्या ठिकाणी ते आम्ही पाहू अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी आमदार साहेबांनी दिलेला आहे। तसेच अहिल्यानगरचे एसपी आणि संभाजीनगरचे एसपी यांना देखील संपर्क करून या घटनेची माहिती घेऊन घटनेचा आढावा घेतलेला आहे आणि संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून या ठिकाणी मेंढपाळास सहकार्य करण्याची या ठिकाणी विनंती साहेबांनी देखील केलेली आहे। त्यामुळं निश्चित हा मेंढपाळाचा जो काही प्रश्न आहे तो येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुटेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हाला। राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष यांना तुम्ही आज भेटले मेंढपाळासह घेऊन। त्या ठिकाणी 2 ठिकाणी दरोडे झाले, रात्री पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झाला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूरमध्ये असेल का वाळुंज पंढरपूरमध्ये असेल, या संदर्भात तुम्ही शिंदे साहेबांशी काय चर्चा केली? नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर। आज या ठिकाणी आम्ही विधान भवनामध्ये सन्माननीय नामदार रामजी शिंदे साहेब, सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई यांना भेटलो। तर भेटीचा उद्देश हा होता की जर आपण बघितलं गेल्या 1.5 महिन्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये सलग 3 दरोडे या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामध्ये बिडकीन या ठिकाणी एक दरोडा पडला, त्यानंतर थोड्या दिवसामध्ये वाळुंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक दरोडा पडला आणि आज गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 3रा दरोडा आणि 4था दरोडा काल रात्री पाटे अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपरी घुमट विळत या गावी झालेला आहे। तर आपण ह्या दरोड्याची जर परिस्थिती बघितली, सगळे दरोडे अगदी सारख्या पद्धतीने या ठिकाणी झाले आहेत। म्हणजे आम्हाला असं वाटतं की नक्कीच या 4ही दरोड्यामधले दरोडेखोर हे एकच असायला पाहिजेत आणि हे दरोडेखोर आतापर्यंत या ठिकाणी
पोलिसांना सापडत नाहीत। या संदर्भामध्ये आमची जी तक्रार पोलिसांच्या बाबतीत होती ती या ठिकाणी आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे। त्यावेळेस त्यांनी आमच्यासमोर या ठिकाणी अहिल्यानगर SP आणि संभाजीनगर SP यांना फोन करून सांगितले की ते 4ही गुन्ह्यातील आरोपी तात्काळ या ठिकाणी तुम्ही अटक करा आणि जो काही मुद्देमाल या ठिकाणी मेंढपाळाचा त्या ठिकाणी चोरी गेलेला आहे तो मुद्देमाल अगदी परत या ठिकाणी मेंढपाळाला भेटला पाहिजे। आणि दुसरी जी आमची महत्त्वाची मागणी होती की नुसता मुद्देमाल भेटून किंवा गुन्हेगाराला अटक करून शिक्षा करून या ठिकाणी मेंढपाळांचा संरक्षण प्रश्न सुटणार नाही। त्या ठिकाणी महत्त्वाचा जो प्रश्न होता जो आम्ही शिंदे साहेबांनी चर्चेला घेतला तो होता की प्रत्येक मेंढपाळाला या ठिकाणी बंदुकीचा शस्त्र परवाना दिला पाहिजे। तर आत्ताचा जो शस्त्र परवाना घेताना ज्या ठिकाणी त्या ज्या जाचक अटी आहेत त्यातल्या काही अटी या ठिकाणी वगळता आल्या कमी केल्या पाहिजे अशी आमची मागणी होती। त्या ठिकाणी शिंदे साहेब तो हिशोब दिला की तुम्ही ज्या मेंढपाळांना बंदूक लायसन्स काढ त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करा आणि त्याच्या ज्या जाचक अटी त्या आमच्या पद्धती कशा कमी करा त्या बघू, फक्त तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करा। म्हणजे आज या ठिकाणी मेंढपाळाच्या बाबतीत सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की मेंढपाळांना जो शस्त्र परवान्यासाठी जो अडचण होती ती आज या ठिकाणी अडचण दूर झालेली आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक मेंढपाळाकडे नक्कीच स्वतः संरक्षणासाठी स्वतःची या ठिकाणी बंदूक त्याच्यासोबत असणार आहे आणि त्यामुळं तो स्वतःचा जो मेंढपाळ व्यवसाय अगदी स्वतःच्या हिमतीवरती निर्भीडपणे या ठिकाणी तो करू शकतो। अन्यथा या ठिकाणी मेंढपाळ व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावरती आजची परिस्थिती दिसत आहे। मला विधानसभेत येण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नाही ते बघा झालं की आतापर्यंत आम्ही पोलिसांना नोटिसा देतोय, सगळ्या गोष्टी करतोय, आंदोलन करतोय, परंतु पोलिसांना आरोपी सापडत नाहीत। ही वाईट गोष्ट आहे। जर आपण विचार केला तर आज आपण बघितलं आपल्या देशामध्ये 2 गोष्टी घडल्या, एक सर्जिकल स्ट्राईक झालं की एअर स्ट्राईक झालं, बरोबर आहे। जर ह्या गोष्टी इतक्या अत्याधुनिक पद्धतीने घडू शकतात परंतु आमच्या संभाजीनगरच्या पोलिसांना आत्तापर्यंत साधे आरोपी सापडत नाही, अगदी त्यांच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे। म्हणून आज त्यांच्याकडून आरोपी सापडत म्हणून या ठिकाणी आम्ही सभापती सन्माननीय नामदार राम शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि आम्ही त्यांना भेटून आमचा प्रश्न ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेला आहे। ओके, बोला। संगीता भाऊसाहेब परत बोलतो। आमच्या भाऊची दशा पाहून आम्हाला भाऊची आणि आम्ही मेंढपाळाच्या रात्रीची आला काहीतरी आम्हाला न्याय तुमच्याकडून पाहिजे। आम्ही म्हणजे भटकत फिरणारे लोक, आम्हाला आधार तुमचाच आहे। आता आम्ही समजा आम्ही तुमच्याच पाठुंबा, एवढा न्याय आम्हाला लागतो, काहीतरी करावं आमच्यासाठी। आम्हाला काहीतरी सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे म्हणजे पाहिजेच। किती वाजता झाली घटना आहे? 2-2:30 दरम्यानमध्ये। किती लोकांना आणलं गेलं? 4 लोक जखमी। त्यांची परिस्थिती काय आजची? परिस्थिती लय अवघड आहे, डायरेक्ट पाऊशी वाटत नाही। पोलीस प्रशासन आलं का तुमच्याकडं? पोलीस आलते का? हा आले होते। काय म्हणले? उशिरा आले होते थोडे। या घटना किती दिवस झाले? 4 दिवस झाले, 5 अजून आरोप झाले नाही, अजून सापडले नाही आरोपी। असं पोलीस तुम्हाला म्हणलेच नाही अजून? नाही, असे म्हणलेच नाही का बाबा सापडले, असे म्हणलेच नाही। तुमची इथून पुढं काय असेल तुमची दशा आता लईच अवघड आहे ना आमची दशा। नाही दिशा काय करणार तुम्ही पुढे? पोलीस आरोपी अटक झाले नाही, तुम्ही काय करणार आहे? आम्हाला काहीतरी आमची दोन्ही म्हातारी इतकी परिस्थिती गेली, आमचं पूर्ण डागडगिनावर पडून गेले। माझं 5 वर्षाचा नातू त्या चाकावर पूर्ण आपटायला लागले। मी विनंती करी का माझ्या म्हाताऱ्याला मारू नका, पूर्ण घेऊन जा। पूर्ण नेले असताना आमच्या म्हाताऱ्याला मारलं, रक्तबंबाळ केला। मग मी काय सांगितलं का तरी मारू नका, पूर्ण न्या। त्याने असं केलं, आम्ही एवढं सहन दिलं तरी म्हातारं मारलं। मग आता एवढा डागडगिना पैसे अडके नेले, आता एवढं नेल्यानंतर आमची काहीतरी परिस्थिती कपा, आम्हाला काही न्याय द्या आणि आमची बी काहीतरी भरपाई करण्या पाहिजे सरकारने। नाहीतर आम्ही सरकारने जर काही नाही दिलं तर सरळ मेंढरं शेळं बकऱ्या बायका पोरं सरळ आम्ही येऊन बसणार पोलीस कलेक्टरला। हा ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला का? कलेक्टर ऑफिसला। हा आम्हाला काहीतरी परवानगी पाहिजे, आम्हाला लायसन हे पाहिजे, बंदुकी याचं काहीतरी द्यावा। छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर में स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी की स्मृति में कंचनवाड़ी में जरूरतमंद लड़कियों को 111 निःशुल्क साइकिलों का वितरण किया गया। इस अवसर पर हजारों की संख्या में टाइगर ग्रुप और अन्य कार्यकर्ता मौजूद रहे। पालक मंत्री संजय सिरसाट की पुत्री हर्षिता, ताई सिरसाट,
श्वेता त्रिवेदी और सुमित त्रिवेदी ने मोहित त्रिवेदी के हाथों में जरूरतमंद बालिकाओं को साइकिलें प्रदान की, साथ ही पुरुषोत्तम महाराज पाटिल के कीर्तन को भी किया। स्वर्गीय राजू भैया त्रिवेदी ट्रस्ट के सचिव, आज हम यहाँ पर आकर महाराष्ट्र में आकर 10 साल हो गए और जब से मैं यहाँ पर आई हूँ, मेरी शादी हुई है, जब से मेरे ससुर जी की डेथ हुई है तब से लेकर आज तक 10 से 11 साल में कुछ ना कुछ उनकी पुण्यतिथि पे हमने गरीबों को कुछ ना कुछ दान करा है। सबसे पहले साल में हमने टैंकर दिए, फिर उसके दूसरे साल में एम्बुलेंस, फ्री एम्बुलेंस जनता को दी, फिर उसके बाद शव पेटी, उसके बाद टैंकर वाटर, उसके बाद कुछ ना कुछ चालू रहते। बच्चों को साइकिल दी, वॉच दी, अपन ने सिलाई मशीन दी, और उसके बाद अभी फिर से हमने बच्चियों को साइकिल दे रहे हैं। और आज यहाँ पर जो सबकी बच्चियों के चेहरे पर जो खुशी है उसको देखकर और डबल खुशी हो जाती है कि जब हम गरीबों को के लिए इतना करते हैं, हमारे हिस्से में भले ही उसका आधा आए, लेकिन जब हम गरीबों को के लिए उतना करते हैं तो हमको उसकी जो खुशी होती है उससे डबल खुशी हमको मिल जाती है। धन्यवाद। स्वामी समर्थ सेवेकरी आम्ही तर्फे सर्वांतर्फे मी बोलत आहे। हे जे सुमित प्रिया त्रिवेदी आणि मोहित प्रिया त्रिवेदी आणि श्वेता दिदी त्रिवेदी जे काही सेवा करतात, समाजसेवा, अशी सेवा करणारे ना, मला तर मी तर कधी म्हणजे माझं एवढं वय झालं मी पाहिलेले नाही आहे। ही निस्वार्थी सेवा करणारे हे जे लोक आहेत ना, हे दुनियामध्ये मोजकेच असतात आणि त्या लिस्टमध्ये यांचं नाव आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि यांना नक्कीच स्वामी महाराज त्यांना उंचपर्यंत पोहोचवणार आहे। आणि हे भावी जे आहेत खासदार आमदारच्या लेवलचे आहेत हे लोक, त्याच्यामुळे सर्वांनी विचार करायचा आहे आणि आपल्याला असे निस्वार्थी सेवा करणारे लोक पाहिजे। समाजामध्ये असे लोक खूप कमी आहेत की आपल्याकडे काही असू नसू पण दुसऱ्यांना दान देणारे हे खूप कमी असतात, घेणारे खूप असतात, पण यांच्यासारखे दुसऱ्या जगात कोणीच नाही आहे। त्याच्यामुळे स्वामी महाराजांना भरभरून आशीर्वाद देणारे श्री स्वामी समर्थ। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए बुलेटिन में इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।